दुधाला म्हणून आमचे नवरे जातात आणि दारू पिऊनच येतात. आमचा चहा तिथल्या तिथंच राहते, आम्ही उपाशीच राहता असं होते. आमच्या दारू पिऊन आले की जेवण करणार, बायकाला त्रास, लेकरं जिकडे तिकडे पळतात, आम्ही सुद्धा तिकडे पळतो, इकडे तिकडे जेवण घेऊन सिनी अशी परिस्थिती या गावाला. बघा बयाच घरी नाही, प्रत्येकाच्या घरी आहे. हा काय वाटतंय नाहीत ना, त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार, आमदार साहेबांना इथं बोलवणार. आता आम्ही गपचूप बसणार नाही, आता आम्हाला पूर्ण पुढे पाऊल उचलायचे. आता त्यासोबत आपल्यासोबत आजी दिली आहे. आजी काय ग्रामपंचायत काय होतं आज? दारूबंदी झाली का दारूबंदी? मग नाही काय म्हणाले तर घेतो म्हणाले तर. दारूबंदी काय झालं की प्रशासनाचं दुर्लक्षामुळे ही दारूबंदी वाढलेली आहे. प्रत्येक गावात गेल्यानंतर एवढं ऐकायला भेटतं की दारू बंद झाली पाहिजे, दारू बंद झाली पाहिजे, दारू बंद झाली तर 1,500ची देखील आम्हाला गरज नाही असं देखील बोललं जाते. तुम्हाला वाटतंय काय प्रशासनामुळं, इथल्या स्थानिक आमदारामुळे आणि प्रशासनामुळं दखल घेऊन दारू बंद होईल? महिन्याला 2,000 रुपये येतात, तेच पिऊन नाचतात. आम्हाला काय बायाला लोकांचं जाणं काम करून खा. दारूबंदीचे आता सकाळी बैठक झाली, तंटामुक्तीचे अध्यक्ष राजू पाटील येवले यांनी सगळ्या महिला बोलवल्या आणि त्यांनी काय केलं, इथं एक आमदार साहेबाला सांगितलं की निवेदन दिलं की या गावामध्ये जे 4-5 दारूचे अड्डे येतं, ज्याला लायसन्स नाही आहे, त्यांनी नाही का अनाधिकृत दारू विकू नये. कारण की सकाळपासून ते लोक दुधाला म्हणून चालले तर दारू प्यायला येतं आणि संध्याकाळच्याला चालले तर ॲक्सिडेंट व्हायला येतं. जानापुरीचं प्रमाण हे दारूबंदीमुळंच होऊ शकते, ॲक्सिडेंट त्याच्यामुळंच व्हायले तिथं. आणि घरामध्ये बायका भेटणार गेल्यात मुलांना, हे दारूमुळंच भेटणार गेले. आता जानापुरीमध्ये कितीतरी 200 मुलं आहेत की सुशिक्षित बेकार आहेत. कसं काय? कारण की त्यानं नाही का व्यसनाधीन गोष्टीकडे चाललेत त्यांनी. पोलीस पाटलांनी याच्यामध्ये आम्हाला फार सपोर्ट केला आहे. याच्यामध्ये राजू पाटील येवले आणि मी अंगणवाडी सेविका आम्ही सगळ्यात सहभागी झाल्या. कारण की आमच्या घरीसुद्धा आमचे मालक दारू पितात आणि दारू पिल्यामुळं घरामध्ये माणसं दारू पितात आणि बाईला नशा चढती. कारण की बाई शिवाय देऊन 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 त्यांना परेशान होती, टेन्शन यायला येतं, पॅरालिसिस व्हायचे कारण माणसाला तेच आहेत. 60-70 वर्षाच्या नंतर माणसाला प्रत्येकाला पॅरालिसिस व्हायला आहे. कारण की त्याचे पूर्ण किडनीचा आजार, कोणते पोटक दुखणं, हे दुखणं व्हायला येतं. सरकार आणि प्रशासन दारू बंद करण्याच्या मानसिकतेत आहे का आणि होईल का? आता नाही का, जेव्हा मी एक सांगू का खरं, कोणतं का असणार, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा नाही का प्रत्येक पार्टीचे लोक चांगलं काम केलेलं दाखवतात आणि नंतर 4 वर्ष कोणतेच लोक इथं काम करायला येत नाहीत. माझं हे म्हणणं आहे. सगळे दिवस सारखे राहते इलं करावं. सगळे इलेक्शनाचे बी एरीचे बी बघायचे, चौकट सगळ्याला बरोबर करायचं. दारूच बंदीच पाहिजे, मुलगा त्रास द्यायला. दारूबंदीसाठी आमच्या सोनखेड पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होतं आणि ते सर येऊन पण भेटले इथं. आणि याच्यानंतर त्या 4-5 जे लायसन्स नाहीत त्यांनी दारू विकणाऱ्याला इथं बोलवलं होतं सकाळी सभेमध्ये आणि त्यांनी याच्यानंतर दारू विकणार नाही असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यांना बोलून घेतलं प्रशासनानं आणि त्यांना लगेच सोडून दिलं? सोडून दिलं ना, त्यांना धमकी दिली, एकदाचा चान्स दिला. प्रशासनानं कारवाई केलीच नाही. त्यांनी काय, त्यांना 2 तंटामुक्तीच्या अध्यक्षानं त्यांना 2 चापटा दिल्या गालामध्ये आणि त्यांना सांगितलं की लोकांचा संसार उद्ध्वस्त करू नका असं सांगितलं. आणि याच्यानंतर जर संध्याकाळच्या नंतर आम्हाला जर दारू विकताना जर दिसलं तर आम्ही कायदेशीर कारवाई करू. दारू विकणाऱ्याला बोलून घेऊन 2 चापटा देऊन त्यांना सोडून दिला असं म्हटलं जाते. यामुळे त्यांच्यावर वचक बसेल वाटते. चापटे दिला पाहिजे का त्याच्यावर चांगली मोठी केस झाली पाहिजे? केस मोठी झालीच पाहिजे त्याच्यावर केस. दारू विकू लागल्यावर आता इकना म्हणला त्यानं. हां, तुम्हाला वाटलं का आता बंद केलं वाटतं दारू विकायचं? करतायच म्हणलंय बाबा, आता इथंच आलं होतं की करून टाकतो म्हणलं. बंद करायची दारू. त्यासोबत आपण बऱ्याच महिलांना संवाद साधलेला आहे. त्यांचं देखील म्हणणं आहे की आता बंद केली पाहिजे कारण की प्रशासन हे कुठेतरी मिलीभगत करतं आहे. काय की हा देखील संशय काही ठिकाणी ओपन होते. कारण की पोलीस ज्यावेळेस गावामध्ये येतात त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट सोडून देणं हे कितपत योग्य आहे, त्यांच्यावर कारवाई करणं ही गरजेचं आहे. आणि कारवाई कशा प्रकारची होती देखील पाहणार आहोत. काय झालं की आता आपण पाहत आहोत की बऱ्याच गावामध्ये सगळ्यात मोठा विषय चालतो ते दारूबंदीचा चालतोय. अनेकांचा आपण सकाळी काही जनतेचा कोल घेत असताना लोकांचं महिलांचं असं म्हणणं झालं की आम्हाला 1,500 रुपये देऊ नका, परंतु दारू बंद करा म्हणजे आमचं घर सुरळीत, आमच्या लेकरांना संस्कार चांगले लागतील आणि आमचं घर व्यवस्थित चालेल. आणि असाच प्रकार चालू असताना आम्ही सहज जनतेचा कोल घेत असताना सहज जानापुरी इथून जात असताना एक गावामध्ये सभा दिसली आणि सभेमध्ये नेमकं काय विषय चालू असताना बघितल्यानंतर एक पाहिलं तर काय आपण त्या गावातील तंटामुक्तीच्या अध्यक्षांना आपण भेटणार आहोत, पोलीस पाटलाला भेटणार आहोत. सर, काय प्रकार होता आणि काय झालं? आज दारूबंदीसाठी महिलाची माझ्याकडे वारंवार घरी त्यांच्या
घरापर्यंत माझ्या समस्या त्याने घेऊन आलेल्या आहेत. गाव पातळीला आज 10 वर्षाखाली अधिकृत दुकान होतं आणि महिलाच्या ग्रामसभा घेऊन हे करून गावातील दारूची दुकान काढून टाकली. प्रशासनानं मदत केली, सगळ्या गोष्टी झाल्या, तरी पण गावातले काही लोक जे अवैध दारू विकणारे आहेत, महिलाचं आज माझ्याकडं म्हणणं आलं, लाडकी बहीण योजना आम्हाला नका करू, पण आमचा नवरा फक्त सुधरून द्या आणि गावात दारू विकणाऱ्याची दारू बंद करा. या हेतूनं आज ग्रामसभा घेऊन महिलाचं हे घेऊन दारू विकणाऱ्याला आणि पोलीस डिपार्टमेंटच्या यंत्रणेला बोलून घेऊन सुद्धा की बाबा या लोकांवर बंधन करणार आहे की नाही. आता काही लोकांना मी गाव पातळीला पाहिलेलं, आम्ही लीडरायला पैसे देतो, पोलीस डिपार्टमेंटला हप्ते देतो, पोलीस पाटलाला हप्ता देतो, असं दारू विकणाऱ्याचं म्हणणं होतं. आज ग्रामसभेच्या याच्यामध्ये महिलाच्या देखत पोलीस डिपार्टमेंट, पोलीस पाटील, तलाठी मॅडम, महसूल, ग्रामसेवक आणि मी तंटामुक्ती अध्यक्ष स्वतः राहून महिलाचे जाणून घेऊन संबंधित लोकांना प्रत्येकाला कल्पना दिलेली आहे. बोलून घेऊन याच्यानंतर बाबा पुन्हा जर विकल्या तर काही हे राहणार नाही, ती तंबी दिली आणि त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंटला विनंती केलेली आहे की हे जे कोणी विकायला येतं त्याला तुम्हाला कोण्या ताकदीनं बंद करता येते हे बंद करून घ्या. काय म्हणलं पोलीस प्रशासन काय नाही, त्यांचं सहकार्य आहे. आज त्यांची प्रतिनिधित्व म्हणून बीड जमादार, संबंधित गावातला जो बीड जमादार असतो, मुख्य पोलीस अधिकारी म्हणून जो काम करतो, तो स्वतः त्यानं शब्द दिलेला आहे. आणि म्हणजे दारू विकणारे जे काही माणसं होते ते इथे आली होती का? आलते ना. त्याच्यातला एक महादेव हरसुले म्हणायचा होता, मधात या म्हणलं तर मधात नाही, पण 200 महिलाच्या समोरून रस्त्यावर बोलतं आधी दुसऱ्याच्या बंद करा आणि त्याच्यानंतर माझी करा, असा बोलून बी गेलेला आहे. काही जण यांना बोललेले आहेत की आम्ही बंद करतो म्हणून. आता त्याचा काय प्रतिसाद भेटते उद्यापासून आम्हाला लक्षातच येईल. नाही भेटला. किती वर्षापासून विकत होते हे? 10-15 वर्षापासून चाललं. जशी दुकान बंद झाली तसं यायची दुकान चालू झाली. या कारणामुळं आज कित्येक जणाचं कुटुंब उद्ध्वस्त झाले. कित्येक महिला आज जवळपास माझ्या गावामध्ये मी तर सांगतो की युवा टीममधून 14 वर्षाचा मुलगा दारू पियालेला गटाला आहे. आज युवा पातळीकडं जर जायचं म्हणलं तर सगळ्या गोष्टीकडं हे होऊन चाललंय आणि कित्येकाचं बेघर झालेत. काय होतं सर, 14 वर्षापासून 15 वर्षापासून ज्यावेळेस दारू विकतात त्यावेळेस यामध्ये कोणाचा तरी हात 100% असावाच लागतो. आणि एवढं होऊनही ते माणसं इथं येऊनही पोलीस कुठलीच कारवाई करत नाहीत, ही खेदाची बाब आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतं? नाही, त्याच्यामध्ये तर सरळ बोलालेत ना. दारू विकणारा बाहेर जो बोलतोय डायरेक्टच बोलतोय ना, मी पोलीस पाटलाला हप्ता दिलो म्हणतंय, त्याच्यानंतर त्या याला पोलीस स्टेशनला हप्ता दिलो म्हणतंय, संबंधित गाव पातळीच्या लीडरायला हप्ता दिलो म्हणतंय. असं हा त्यांचा ब्लेम आहे. हा ब्लेम मी तंटामुक्ती अध्यक्ष या नात्यानं पाहिला आहे आणि त्याच्यानंतर आज मी जबाब दिला आहे. आणि याच्यापुढून जर नाही झालं तर अध्यक्ष या नात्यानं जशी दुकान बंद केलेली आहे तसं यायला इथून हमेशासाठी बंद करील, एवढं मी माझ्या ह्याच्याने केले. पोलिसनं आता कारवाई आश्वासन मला दिलेलं आहे. आश्वासन म्हणजे हप्ता हा देखील ठरू शकतो. आश्वासन नाही सर. एखादा गुन्हेगार आपल्याला समोर आल्यानंतर कारवाई न करणं हे कुठंतरी मिलीभगत वाटते की नाही? आहे ना, 10 वर्षापासून जे खुला बाजार चाललाय त्यासोबत आपल्याकडे युवक देखील आहेत. आश्वासन देणं आणि आश्वासन देऊन फक्त जाणं हा पोलिसाची आणि दारूवाल्याची मिलीभगत आपल्याला काय वाटतं सर? नाही सर, हे परिपूर्णपणे बंद झालं पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं फक्त आश्वासन दिल्यानंतर बाहेर जाणं पोलिसवाल्यांना नाही, पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं पाहिजे आणि जे अवैधरित्या दारू विक्री करत आहेत त्यांच्यावरती गुन्हा केला पाहिजे. गुन्हा दाखल झालाय का? बरं, सध्या आपण का गुन्हे वगैरे काय दाखल झाले? गुन्हे दाखल म्हणजे कसं, त्यांना पकडतात ते 2 दिवस किंवा 1 दिवस आल्यानंतर त्यांना काय गुन्हा दाखल होऊ शकतो नाही, पण त्यांच्याकडे जो स्टॉक असतो तो स्टॉक घेऊन जातात. 2 दिवस त्यांना तंबी देतात किंवा परत ठेवू नका, परत चालू करतात ते. कारण त्या संबंधित डिपार्टमेंटला कोणी लागू असतो, त्याच्यामध्ये कोणी त्याची रिश्वत घेतो, त्याच्यामुळे चालू करतो तो. माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या टायमाला दारू विकल्या जाते सकाळी आणि संध्याकाळ, संबंधित पोलीस डिपार्टमेंट किंवा गावातली महिला वगैरे तिथं थांबाव्यात, जो विकतो तिथं, आणि त्यांना समजून सांगावे, नाही तर त्याचा जो काही साठा आहे तो नष्ट करावा, जेणेकरून की परत दुसरं कोणी विकणार नाही. खरंच आहे का आपण पाहिलं की महिला ज्या आपण आज ग्रामपंचायत समोर आलेल्या आहेत, सगळे प्रशासन एकत्र झालेलं आहे, सगळं एवढं होऊनही दारू बंद होत नाही, फार खेदाची बाब आहे. कॅमेरामॅन महेश सोबत प्राध्यापक गणेश शिंदे, धन्यवाद.
त्यासोबत ज्यांच्या घरी या दारूमुळे प्रचंड त्रास होतो आहे अशा देखील आपल्याकडे महिला आहे, त्यांची हा काय की बाबा दारू बंदी झालीच पाहिजे. काय वाटतं याची, काय झालं? दारू पिऊन आले की जेवण करणार, बायकाला त्रास, लेकरं जिकडं तिकडं पळतात, आम्ही सुद्धा तिकडे पळतो, इकडं तिकडं जेवण घेऊन सिनी. अशी परिस्थिती आहे या गावाला बघा, बयाच घरी नाही, प्रत्येकाच्या घरी आहे. हा, काय वाटतंय प्रशासन हे दारू बंदी झालीच पाहिजे, दारूच पाहिजे, दारू बंद पाहिजे. पोलीसवाल्यावर त्यांनी केस केली नाही का केली नाही की आता पोलिसाकडे गेलेत की काय की कोणी म्हणते म्हणा मी त्याला हप्ते दिलेत म्हणून, ते कोणी म्हणते म्हणा मी पार्टी दिली असे म्हणतात. पार्टीवर आणि हप्त्यावर कुठं दारू चलावी किती खेदाची बाब आहे. यावर स्थानिक प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी, आमदारांनी काही केलं का याच्यावर? आमदारांना काय केलं? आता इथूनच चर्चा गेली नाही, तिथं आमदार काय करतात? गावातून चर्चा गेली तर ते लोक काय करतील? हा, गावातून चर्चा द्यायला पाहिजे. तुम्ही आता काय झालं की शासन आणि प्रशासन प्रचंड वेगवेगळ्या योजना, सत्ता पुन्हा आणण्यासाठी, खेचून आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना करते. दारूबंदीसाठी शासनाने काय करायला पाहिजे? मुख्यमंत्र्यांनी काय करायला पाहिजे? दारूबंदी करायची. दुकानं कोणाला काय शिक्षा केली पाहिजे? दारू पिण्याला काहीतरी बंदी करा ना तुम्ही आता. त्यांना टॅक्स जास्त चाललाय आणि टॅक्ससाठी बंद कसं करेल? त्रास झाला तर ते बंद करतील. त्यांना टॅक्स भरपूर चाललाय, ते बंद करणार नाहीत ते लोक. सर बंद झाली पाहिजे गावामधली, आणि जेणेकरून जे गावात विकणारे लोक आहेत ती अगोदर बंद झाली पाहिजे. कारण गावातले आहेत, बाजूचे गावातले दोन आणि आजूबाजूला जे आहेत ते संपूर्ण धाबे वगैरे बंद झाले पाहिजे. आणि आम्ही वेळोवेळी सांगितल्यानंतर पण ते म्हणाले की आमचे हप्ते चालू होतं, कोणाला काय करायचं करा, जा बंद करा, हे करा. त्याच्यामुळे हे जे सगळा वर्ग कटाळलेला आहे हे खूपच कटाळला आहे. वेळोवेळी हे गावातली तरी बंद झाली पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की दारूबंदी झालीच पाहिजे. आज काही प्रकरणामध्ये बऱ्यापैकी पोलिसांनी फक्त चर्चा करून गेलेले आहेत. जर दारूबंदी झाली नाही तर त्यांचे कोणतं पाऊल राहणार आहे आपण ते पाहणार आहोत. जर दारूबंदी जर झालीच नाही, एवढा फरक पडला, कारण 15 वर्षापासून दारू बंद होत नाही, तर काय करणार तुम्ही? आंदोलन करणार, आंदोलन करणार, उपोषण करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. इथले कोणते प्रशासन काही कारवाई करत नाही म्हणून आम्ही हे करणार. आता गपचूप बसणार नाही आम्ही. हे जे आहेत ना ते 4 आड्डे आहेत ना, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये पकडून कसं काय नेत नाहीत ते पाहणार आम्ही. आणि आम्हाला 1,500 रुपये लाडक्या बहिणीचे नकोत, कोणते नकोत. आमचा नवरा जेव्हा व्यसनमुक्त होईल ना, ते रोजचे 1000 रुपये कमवून, पण आम्हाला 1,500ची आशा नाही, पण व्यसनमुक्तीची आशा आहे. ते बरोबर आहे. महाराष्ट्र शासन व्यसनमुक्तीवर आणि स्थानिक प्रशासन असेल आणि स्थानिक आमदार असतील, हे खरंच व्यसनमुक्तीवर खरंच कुठेतरी अपयशी ठरलेलं असं वाटतंय. महिलांची आक्रोळ आहे की बाबा दारू बंद झाली पाहिजे, आम्हाला 1,500 रुपये देखील तुमचे देऊ नका. जर तुम्ही 1,500 रुपये न देता जर ही दारू जर पूर्णपणे बंद केली तर आमचा नवरा 1000 रुपये स्वाभिमानाने कमवेल आणि स्वाभिमानाने घर जगेल. खरंच अभिजित राऊत, नांदेडचे कर्तव्यदक्ष अभिजित राऊत साहेबांनी देखील या संदर्भात विशेष दखल घेणं गरजेचे आहे, असं देखील महिलांचं, गावकऱ्यांचं आणि सामान्य माणसाचं मत आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन महेश सोबत प्राध्यापक गणेश शिंदे. थँक्यू. आता जे आपण पाहिलं, जानापुरी गावामध्ये एक ग्रामपंचायतमध्ये एक सभा झाली आणि सभेमध्ये एक महिलांचा आक्रोश होता. आम्हाला शासनाचे लाडकी बहिणीचे 1,500 नको किंवा अन्य योजनेचा 1 रुपया नको, परंतु आमच्या गावात जी अवैधरित्या विकली जाणारी दारू आहे ही दारू बंद झाली पाहिजे. वर्ष 12 वर्षापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत दारू पिली जाते आणि विकणारे ही 10 ते 15 वर्षापासून सातत्यानं विकत आहेत. त्यांना कुठलीच वचक नाही, स्थानिक प्रशासन नाही, स्थानिक आमदार नाही किंवा हे नाही. यांना नेमका सपोर्ट कोणाचा आहे? काही लोकांचं प्रशासनावर त्यांनी ब्लेम केला, लोकप्रतिनिधीवर त्यांनी ब्लेम केला आणि त्यासाठी या बातमीची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही थेट आलो आहोत पोलीस ठाणे सोनखेड येथे. आपल्याला मध्ये PI माने साहेबांच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 65 FIR 2024मध्ये फाडल्या गेल्यात त्या ठिकाणी आणि जवळपास 30 हद्दपारीच्या केसेस झालेल्या आहेत. त्यामध्ये काही प्रलंबित आहेत आणि आरोपींना हद्दपारच्या केसेस देखील झालेल्या आहेत. एवढं करून देखील त्यांचं असं म्हणणं आहे की बंद होत नाही. यावर नेमकं अजून काय करता येईल हे पाहणं गरजेचं आहे. प्रशासन अजून काय करेल हेही पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन मिशेसह प्राध्यापक गणेश शिंदे. धन्यवाद.